हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होममेकर। तर आज मी घेऊन आली आहे अतिशय चविष्ट असा मटण पुलाव। तर चला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे गॅसवर मीडियम फ्लेमवर एक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये एक छोटी कटोरी ऑइल घेतलेले आहे। आता यामध्ये मी कढीपत्ता, जीरा, तेजपत्ता घालणार आहे। आणि आता यामध्ये मी एक बारीक कट केलेला कांदा आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो घालणार आहे। याला छान असं लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। त्यामध्ये थोडासा पालक घालणार आहे। याला पण छान असं परतून घेणार आहे। आता यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीरचा पेस्ट घालणार आहे। याला पण छान असं मिक्स करून घेणार आहे। तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचं आहे। आणि यामध्ये चवीप्रमाणे नमक, 2 ते 3 छोटे चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच मटन मसाला। याला पण असं छान मिक्स करून घेणार आहे। छान असं परतून घेणार आहे अशा प्रकारे। आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। याला छान तर्री येईपर्यंत होऊ द्यायचं आहे। आणि आता यामध्ये शिजवलेलं मटण घालणार आहे। याला छान असं मिक्स करून घेणार आहे। आणि यामध्ये तुमच्याकडे जो राईस अवेलेबल आहे तो राईस स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। याला पण छान असं मिक्स करून घेणार आहे। आणि यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। आणि यावर थोडासा कोथिंबीर टाकणार आहे। आणि यावर झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिटे छान शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा मटण पुलाव तयार झालेला आहे। खायला खूप जास्त टेस्टी लागतो, म्हणून एक वेळ नक्की ट्राय करून बघा। तुमच्यासाठी काही टिप्स देणार आहे। यामध्ये जेवढा राईस घेतलेला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे। जास्त पाणी झाल्यास तो राईस घट्ट होऊन जाणार। आणि दुसरी टिप म्हणजे याला फक्त 20 मिनिटे शिजवायचं आहे। 20 मिनिटाच्या वर नाही शिजवायचं, त्यामुळे तो जळणार। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीजसाठी माझ्या नीलम किचन अँड होममेकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।